काही येत नाही ऐकू. हॅलो 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 चला झाली की नाही तयारी? लोक यायची वेळ झाली आहे. चांगलंय ना? काय करताय? प्लग इन करायला केलंस का तू? चला चला. मला सांग, मुख्य ते रंग नैसर्गिक आहेत ना? म्हणजे काय? हा, नाही तर तुझी आई बाबा, अरे म्हणजे रंग बदलून टाकेल आपल्या सगळ्यांचा. ओ बाबा काय बोलताय? असे कलर आणलेत ना यावेळेस, असे कलर आणलेत ना. जातोय का बघा? का आंघोळीत जायला पाहिजे असं मी याला सांगतोय. हा, हे ऑर्गॅनिक आहेत ना कलर. मग काय अमृताला जर अलर्जी आली तर असा बडवीन ना तुला मी. दादा, माझ्या विश्वास ठेव. असा रंगाला स्टॉक घेऊन आलोय ना, कोणाला एकाला पण खाज येणार नाही. खाज शी. हे चला स्टार्ट करूया. अरे थांब ना, पण सगळ्यांना येऊ दे ना. सगळे आले की कशी जरा मजा येते. हे आहोत ना आपण, सुरू तर करू. अगदी बरोबर बोललास नील. सगळी नाती एकत्र असतील की सणांची मजा येते. खरं आहे. आणि म्हणूनच हा रंगांचा सण तुमच्या सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी आम्ही आलोय. वा, नाही, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, फार आनंद वाटला. आता साक्षात व्याह्यांनी लेकी बरोबर आमंत्रण धाडलंय, न येऊन सांगतोय कोणाला? चंद्रकांतजी, झालं गेलं सगळं विसरून तुम्ही आम्हाला आग्रहाने इथे बोलवलं, त्याकरता खरंच धन्यवाद. आणि ह्यांचा जो काही गैरसमज झाला आणि त्यातून हे जे काही वागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची क्षमा मागते. अहो काय करताय? एकीकडे व्याही म्हणताय, दुसरीकडे माफी मागताय. अहो झालं गेलं विसरून जाऊ, होळीचा सण आहे, एन्जॉय करूया. आईंना ना मेथीची भाजी खूप आवडते. हा, सावली, काय ग, काय लागलं गालाला? रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. ताटात काय बघते सावली? काही नाही, तांदूळ निवडायला घेत होते मी. काय झालंय? काही नाही. नक्की ना? सावलीताई, एक बोलू का? म्हणजे मला असं वाटतंय तुम्ही जा ना सगळे बाहेर रंग खेळण्यासाठी. जेवणाचं काय ते मी बघते. आणि तसंही मी नाही रंग खेळणार. अगं का? रंगपंचमी आहे, वर्षातून एकदाच येते. तुला सुद्धा आमच्या सोबत रंग खेळावे लागणार आहेत. बहिणी, मला पण सेमच फील होत आहे. माझी पण इच्छा नाही आहे रंग खेळायला जायची. एस्पेशली ती बाई पण तिकडेच असेल ना. काय होळी आणि काय रंगपंचमी. तारा मॅडम, असं का करताय? हो, सण आहे, आजच्या पुरती सगळं विसरून जा. हो. अनामिका, तुझं काय? तू का नाही म्हणतेस? नाही, ते तुम्ही सगळे घरातली माणसं आहात ना, आणि मी बाहेरची आहे. तुम्ही जा ना. किती वेळा सांगायचं तुला अनामिका? तू जोपर्यंत या घरात आहेस तोपर्यंत तू या घराचा भाग आहेस. त्यामुळे रंगपंचमी सगळे साजरा करतील, फक्त आम्ही नाही, कळलं? नाही, ते सगळं ठीक आहे वहिनी, पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं? घरातल्या कामांना हात लावायचा नाही. तरी का कामं करताय? सावली, प्लीज करू दे ना ग. बसून बसून खूप कंटाळा येतो. हाताला थोडं काम असेल ना तर थोडं छान वाटतं, आणि तुम्हाला मदत पण होईल ना. प्लीज. ठीक आहे. अनामिका, ऐक, गॅसवर दूध उकळतंय, तिथे काचेचे ग्लास आहेत, ते घे. नाही म्हणजे बाहेरून सगळे खेळून येतील, त्यांना थंडाई किंवा दूध लागेल. आयत्या वेळेस गडबड नको व्हायला म्हणून. हो. आता भैरवी माईंनी दिलेली पावडर सावलीताईंच्या दुधात कशी टाकायची? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. सारंग, हे काय? कोणी केलंय हे? अरे सारंग, तू जोकर दिसतोयस. एक मिनिट, सावली, तू केलंयस ना? काय? मी का करेन? मग तुम्ही ते का आलात? जा ना.
काय सारंग? सर 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 बाजूला जरा. नाही. आई अहो काय आई आईंसमोर असा जाणार आहेस का? चिडतीला त्या. हो खूप चिडतील. कुणावर चिडतील? माझ्यावर तर नाही चिडणार. सारंग सर प्लीज. सारंग सर परत सर आई सारंग आई सावली, तू केलंस नाही? खरं सांग, खरं सांग. वहिनी खूप कामं आहेत, मी कामं करते. तांदूळ निवडायचे आहेत. मी एक बोलू का? ते तसेच गेलेत ना त्यांच्या समोर, तुम्ही पण जा ना सगळे. नको नको ते चिडतील. हो पण मला असं वाटतंय तुम्ही जा. खरंच जाऊ? हो तुम्ही पण जा ना, जा लवकर. नाही नाही सावली, तू एकटी जा. जाते. चला चला तयारीला लागा. एक सेकंड आहे जरा ये पुढे. काय नाही साधं काम आहे. जाम फुसालक्या मारल्यात मी बाबांच्या समोर. बाबा कलर ऑर्गॅनिक आहे ना? नाही तर लय वाट लागेल आपली. तू आणलेत ना? तू विसरला नाहीयेस ना ऑर्गॅनिक कलर आणायला? राजकुमार दादा, हा बापूला एक वेळ रंगपंचमी विसरेल पण रंग नाही विसरणार. हट रे. चोख काम केलंय मी. फॉलो मी. आण लोक कलर घेऊन ये. कुठले करा? अरे ऑर्गॅनिक रंग बाबांसाठी स्पेशल आणलेत ना, पण तुझ्या रूम मध्ये आहेत. तुला माहिती आहेत कुठे? हा तू ठेवले ना? मग काय? मग घेऊन ये. मला काय सांगतो? मला सांगतोय. काय घेऊन ये. सारंग सर गेले कुठे? इथेही नाही आहेत. इथे पण नाही आहेत. कुठे गेले असतील? डावरलात ना? मग तुम्ही इथे काय करताय? अगं ऑर्गॅनिक कलर घेऊन आलो आई बाबांसाठी स्पेशल. बरं, सारंग सरांना कुठे बघितलं? तो अजून खाली आलाच नाहीये. मला तर वाटलं तुमची स्पेशल रंगपंचमी असणार. गप्पा बसा. मला सांगा, तिलोत्तमा मॅडमला कुठे पाहिलं तुम्ही? हा मगाशी पाहिलं मी त्यांना. ते भैरवमाई आहेत ना, त्यांच्यासोबत होत्या. आता रूम मध्ये गेलेत. काहीतरी महत्वाचं बोलत होत्या वाटतं. आणि सारंग सर होते का त्यांच्यासोबत? नाही अजिबात नव्हते. पण तू मला हे सगळं का विचारतेस? काय गडबड झाली आहे का? सारंग दादांनी तुला त्रास दिलाय का? नाही तसं काही नाहीये. तुम्ही खेळायला जा, मी बघते. ठीक आहे. थोडा कलर लावू ना. लाव.